आता पशु-पक्षी येतात तुमच्याकडे. काही लोकं मारतात, काही लोकं प्रेमाने त्यांना जवळ घेतात, खायला देतात, प्यायला देतात. त्यांचं सत्कर्म पण चांगलंच होतं. कारण मुक्या प्राण्याला बोलता येत नाही. त्यांची दुखडं तुम्हाला सांगता येत नाही. कारण त्यांना तोंडच नसतं. मनुष्य सांगतो दुखडं त्याचं, मला असं झालं, तसं झालं. पण मुक्या प्राण्याला जखम जरी झाली असेल, तर इवळत असतो, रडत असतो. देव बघत असतोय ते. कारण त्याचे मनुष्य जन्मात तो आला होता. चांगलं कर्म केला नाही म्हणून तर त्याच्या 84 लाखामध्ये जन्म होत असतोय. एक जन्म तो कुत्र्याचा पण आहे. पण ज्याच्याकडे तो जातोय खायला मागायला कुत्रं, कसं? मनुष्य खात असतोय, त्याला मारतोय, पण त्याला खायला देत नाही. अरे तुम्हाला देता होत नाही तर नका देऊ, पण मारू पण नका त्याला. तो मुका आहे. तुम्ही मुका नाही ना. मुका नसून सुद्धा तुम्ही कोण आहात माहिती आहे? असुर आहात. कारण तुमचं वागणं, बोलणं असुरपेक्षा बदतर आहे. मनुष्यासारखं तुमचं वागणं नाहीये. मनुष्यासारखं तुमचं बोलणं नाहीये. मनुष्य लगेच भांडायला उठतोय. विचार करायची क्षमताच नाही त्याची. कारण पशुपेक्षा बदतर झालेलं आहे. मारायचं, कापायचं, तोडायचं, बोलायचं, तिरस्कार करायचं, घालून पाडून बोलायचं. अरे त्याचे पण प्रारब्ध कर्म तुम्हालाच भोगायचे असतात. एक अपशब्द बोलला त्याचंही कर्म आहे. तुम्हाला होत नाही ना पशु-पक्षींना द्यायला, त्याला मारू पण नका. आणि बऱ्याच लोकांचं हे पण बघितलेलं आहे. बैल सोडतात, मी देवाच्या नावाने सोडलं. कशाला सोडता? तुम्हाला असं सोडलं तर वाटेवर? अन्न नाही, पाणी नाही तर चालतंय का? कशाला सोडता त्याला? त्यापेक्षा एक काम करा, कुठेतरी मंदिरात दान द्या ते. मंदिरवाले तरी बघतील त्याला. असेच रोडवर सोडून टाकतात बैलांना. म्हणे देवाच्या नावाने सोडलोय त्याला. अरे देव तुम्हाला सोडल्यावर तुमचं काय होईल? तुम्ही देवाच्या नावाने त्याला सोडता, पण देव कुठून ना कुठून तर त्याचं संगोपन करतो. कोणाच्या तरी माध्यमातून त्याला खायला देतो लक्षात घ्या. पण तुम्हाला सोडलं तर काय होईल? होत्याचं नव्हतं होईल. उगाच ते बोलत नाही म्हणून काहीतरी करायचं म्हणून करू नका. होता होईल तेवढं पशूंना खायला द्या, पाणी द्या प्यायला. नाही होत तर शांत बसा. त्यांना मारू नका. ते मुख्य प्राणी आहे. बोलता येत नाही. म्हणून तुम्ही काही उठून-सुटून करता का त्याला? काही लोकं तर पट्टी बांधून त्याला नदीत फेकून टाकतात, तोंडावर. कित्येक तर मारून खायला लागलेत. बकरीला, कोंबड्याला. काय गरज आहे मारून खायची? अन्न नाहीये तुम्हाला? केवढे पाहिजे तेवढे कडधान्य आहे, केवढे पाहिजे तेवढे भाजीपाला आहे, विविध प्रकारचे भाज्या आहेत. खाता येतंय, पण नाही मनुष्याला मांसच खायचंय. आता अशी पाळी येईल स्वतःचं मांस स्वतःलाच खायची पाळी येणार आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? कारण मनुष्याने पेरलेलं आहे, तेच उगवलंय आणि तेच खाणार आहे त्या मनुष्य. जरा बुद्धी दिलेली आहे त्याचं सत्कर्माला, धर्माला, संस्काराला चांगल्यानी वापरा. नुसतं मारायचं, कापायचं, तोडायचं एवढंच मनुष्याला माहीत आहे. प्रेमाने शब्द बोलायचे नाही. हाडतूड करायचं एवढंच माहिती आहे मनुष्याला. तोंडात तोंड दिलंय तुम्हाला. मुक्यांना जाऊन विचारा. त्यांना बोलायला येत नाही. काय असतं बोलणं? तुम्हाला तोंड दिलेलं आहे ना, म्हणून काहीही बोलतोय मनुष्य. डोळ्याने वाईट बघतोय, तोंडाने वाईट बोलतोय, कानाने वाईट ऐकतोय. हात-पाय दिलेत ना, कोणावर नाही मारायचं. गरीब जरी मागायला आला तरी मारायचं त्याला. अरे गरीब तुमच्याकडे येत नाही. देव त्याला पाठवलेलं असते तुमच्याकडे. तुम्ही कोण मोठा दानवीर निघालात का? कर्ण आहात का द्यायला? अरे जे देवाने तुमच्याकडे भीक दिलेली तेच तुम्ही दुसऱ्यांना देता. तुम्ही काही मोठे श्रीमंत आहात गडगंज. अरे तुम्हीच भिकारी आहात. कारण तुम्हाला शरीर मिळालेलं ते भीक आहे देवाकडनं हे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही गाडीत फिरा नाहीतर मोठ्या ताजमहलमध्ये काय लक्झरी घरामध्ये राहा. काही फरक पडत नाही देवाला. देव सगळ्यांना सारखा बघतो. त्याच्यासमोर गरीब श्रीमंत कोण नाहीये. काळा-गोरा नाहीये, लुला-लंगडा नाहीये. कर्मानुसारच देव त्याला फळ देत असतोय. स्वतःचं कर्म नीट नक्की करा, वेळ असताना. वेळ निघून गेल्यावर करतो म्हटलं तर वेळ तुम्हाला देत नाही. कोण? कर्म. बिलकुल देत नाही. वेळ पण देत नाही कर्म. का देत नाही? तू ज्यावेळेला चांगला होता, धडधाकट होता, त्यावेळेला तुला सुचलं नाही चांगलं करायचं. चांगलं बोलायला जमलं नाही, चांगलं बघायला जमलं नाही तुला. वाईट बघत राहिला, वाईट बोलत राहिला, लाथाबुक्क्या मारत राहिला.
कर्म बोलतो, "मी काय ऐकू आता?" ऐकत नाही तो. तो दंड देतोच. म्हणून विचार करून धर्मयुक्त कर्म करा. अधर्मयुक्त कर्म करू नका.